जय शिवराम मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये राज्याच्या विविध भागात म्हणजे तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत 29 जिल्ह्यासाठी 2215 कोटी रुपयाची मदत वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि याच अनुषंगाने या मदतीचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरण केलं जाणार असा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात होता। आणि याच पार्श्वभूमीवरती काल राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये राज्यभरातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2215 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तब्बल 31,60,000च्या आसपास शेतकऱ्यांची संख्या असणार आहे। या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। याच्यामधील जवळजवळ 1831 कोटी रुपयाचा निधी हा आतापर्यंत जिल्हा स्तरावरती पाठवण्यात आलेला आहे। उर्वरित निधी सुद्धा लवकरच जिल्हा स्तरावरती पाठवण्यात येणार आहे आणि याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना येत्या 8 ते 10 दिवसामध्ये ही नुकसान भरपाई वितरित केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा हिंगोली दौऱ्यावरती असताना नरहरी झिरवळ यांच्या माध्यमातून दसऱ्यापूर्वीच नुकसान भरपाई वितरित केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल असं सांगितलं होतं। आणि यातच आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा आढावा घेऊन ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई वितरित केली जाऊ शकते। मित्रांनो, आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांची संख्या आणि आतापर्यंत वितरित करण्यात आलेली रक्कम याचा आढावा घेतला असता प्रति शेतकरी जास्तीत जास्त 7,000 रुपयापर्यंत ही नुकसान भरपाईची मदत असणार आहे। त्याच्यामुळे या नुकसान भरपाईच्या मदतीमध्ये वाढ करावी, नुकसान भरपाईचं निश्चित करण्यात आलेलं क्षेत्र हे वाढ करण्यात यावं, अशा प्रकारच्या अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। याचबरोबर बऱ्याच साऱ्या भागामध्ये अद्याप ही अतिवृष्टी होत आहे, आणखीही नुकसान होत आहे। काही जिल्ह्याच्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत, तर काही जिल्ह्याचे पंचनामे होऊन त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। जे काही इतर प्रस्ताव मंजूर होतील त्याच्या माध्यमातून सुद्धा आणखी शेतकऱ्यांना मदतीचं वितरण केलं जाईल। त्याच्या संदर्भातील GR आल्यानंतर आपण त्याबद्दल सुद्धा अपडेट घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये आणखी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे, विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे। आणि जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याची KYC, याच्या लाभार्थी याद्या आल्यानंतरच्या पुढच्या प्रक्रिया त्याच्या संदर्भातील अपडेट सुद्धा वेळोवेळी मिळतील। अपडेट नक्की पाहत चला। धन्यवाद।